आणि या बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी येते नवी दिल्लीतून। केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी बैठक सुरू आहे। या बैठकीला भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा पोहोचलेले आहेत। आज नव्या सरकारचा शपथविधी सोहळा आहे संध्याकाळी 7:15 वाजता। मात्र त्याआधी काही बैठका होत आहेत आणि या बैठकीसाठी जे.पी. नड्डा पोहोचलेले आहेत। अमित शहा यांच्या निवासस्थानी भाजपच्या बैठकीला अध्यक्ष जे.पी. नड्डा सुद्धा पोहोचलेत आणि नवी दिल्लीमध्ये ही महत्त्वाची बैठक। आज खरं तर नव्या सरकारचा शपथविधी सोहळा आहे संध्याकाळी 7:15 वाजता आणि त्याआधी या महत्त्वाच्या बैठका। अधिक माहितीसाठी थेट जाऊयात। आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेतच। प्रशांत, या सुरू असलेल्या बैठकीविषयी काय माहिती? महत्त्वाचा म्हणजे बघितलं आपण तर थोड्याच वेळात 11:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे नवनियुक्त कॅबिनेट मंत्री आहेत त्या सर्वांना चहापानासाठी बोलवलेलं आहे। घटक पक्षांच्या नेत्यांना देखील चहापानासाठी बोलवलं आहे। त्यानंतर त्यामध्ये जर बघितलं आपण तर त्यानंतर त्या दरम्यान साधारणतः सर्व जे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांना फोन देखील द्यायला सुरुवात झाली आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या निमित्ताने सायंकाळी जी शपथविधी होणार आहे त्या शपथविधीसाठी कशा पद्धतीने पुन्हा रणनीती आखायची या संदर्भात चर्चा होण्यासाठी अत्यंत महत्त्वाची बैठक सध्या अमित शहा यांच्या निवासस्थानी सुरू आहे। भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा देखील दाखल झालेले आहे। धन्यवाद प्रशांत। मात्र तुम्ही फोन लाईन वरती असेच राहा, कारण आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडनं माहिती घ्यायची आहे आणि ही बातमी आहे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना सुद्धा फोन गेलाय। कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेण्यासाठी शिवराज सिंह चौहान यांना फोन गेलाय। जे मध्य प्रदेशात खासदार म्हणून निवडून आलेत आणि आजच्या शपथविधीसाठी शिवराज सिंह यांना फोन गेलाय। त्यामुळे आज संध्याकाळी नरेंद्र मोदी यांच्यासोबत शिवराज सिंह चौहान हे देखील कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतील। अधिक माहितीसाठी पुन्हा जाऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेतच। प्रशांत, आणखी एक फोन गेल्याची माहिती। बरोबर आहे, ही एक मोठी बातमी आहे। माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कॅबिनेट मंत्रीपदासाठी बोलवण्यात आलेलं आहे। त्यांनी ज्या पद्धतीनं संपूर्ण या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला जिंकून आणण्यामध्ये त्यांचा मोठा हातभार होता, त्याचमुळे त्यांना या संदर्भात त्यांचा गौरव करण्याकरता हे कॅबिनेट मंत्रीपद देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्याचमुळे त्यांना कॅबिनेट मंत्रिपदासाठी फोन गेला आहे। आज सायंकाळी 7:45 ते शपथ घेतील अशी देखील माहिती पुढे आलेली आहे। बरं, धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आणि आज दिवसभरात आणखी कोणाकोणाला फोन जात आहेत याकडे सुद्धा लक्ष ठेवून राहा।